भाजीपाला कॅरेटच्या आड वन्यजीवांची तस्करी उघड, 3 आरोपी अटकेत, 23 लाखांचा मुद्देमाल जप्त, 5 कोल्हे, 19 अलेक्झांड्रिन पोपट, 190 तितर पक्षी स्थानिक गुन्हे शाखेने घेतले ताब्यात. नंदुरबार जिल्ह्यात वन्यजीव तस्करीचा मोठा प्रकार उघडकीस आलाय. स्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवाई करत 3 आरोपींना अटक केली. भाजीपाला कॅरेटच्या आड लपवून जिवंत वन्य प्राणी आणि पक्ष्यांची वाहतूक केली जात असल्याचं समोर आलं आहे. 13 एप्रिल 26 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना गुप्त माहिती मिळाली की मालेगावहून गुजरातकडे जाणाऱ्या एका लाल रंगाच्या आयशर वाहनातून प्रतिबंधित वन्यजीवांची तस्करी होणार आहे. ही माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक श्री श्रवण दत्ते यांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ पथक रवाना करण्यात आला. विसरवाडी पोलीस ठाणे हद्दीत बर्डीपाडा टोल नाक्यावर नाकाबंदी दरम्यान संशयित वाहन क्रमांक MH41 AU 2352 थांबवून तपासणी करण्यात आली. तपासणीवेळी भाजीपाला कॅरेटच्या आड जिवंत प्राणी व पक्षी आढळून आले. या प्रकरणी पोलिसांनी खालील 3 आरोपींना ताब्यात घेतलं. शहजाद अहमद अतिक अहमद वय 47 राहणार अब्दुलनगर मालेगाव, मोमीन मोहम्मद मोईन शमसुल हक वय 32 राहणार पस्तन चौक मालेगाव, शेख सोहेल शेख अफजल कुरेशी वय 24 राहणार गुलाब पार्क मालेगाव. चौकशी दरम्यान आरोपींनी कबुली दिली की मालेगाव येथील काही व्यक्तींनी हे वन्यजीव गुजरातमधील वडोदरा इथं पोहोचवण्यासाठी दिले होते. या कारवाईत पोलिसांनी 5 कोल्हे, 99 अलेक्झांड्रिन जातीचे पोपट आणि 190 तितर पक्षी असा एकूण सुमारे 23,40,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. सर्व वन्यजीव सुरक्षित अवस्थेत वन विभागाच्या ताब्यात देण्यात आले. या प्रकरणी विसरवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 167/26 अंतर्गत BNS 2023 चे कलम 3.5 तसेच वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 चे कलम 9/39-40 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री श्रवण दत्ते, अपर पोलीस अधीक्षक श्री आशिष कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री हेमंत पाटील, उपनिरीक्षक मुकेश पवार, विकास गुंजाळ, ASI राकेश वसावे तसेच पोलीस कर्मचारी दिनेश चित्ते, विशाल नागरे, मनोज नाईक व सचिन वसावे, जितू पाडवी, तोरवणे आणि अभय राजपूत यांनी पार पाडली. वन्यजीव तस्करी विरोधात नंदुरबार पोलिसांची मोठी कारवाई, गुन्हेगारांना बसला मोठा धक्का. 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी वसंत वाणी, नवापूर, विसरवाडी.